संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या विधेयकावर चर्चा होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील 2 मंदिरांचा उल्लेख केला। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वणगणेचं महादेव मंदिर आणि बीडच्या कंकालेश्वर मंदिराचा उल्लेख त्यांनी केला। या मंदिरांच्या जागेवर वक्फ बोर्डाचा दावा ते करत असल्याचं अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितलं। या दोन्ही ठिकाणी नेमका काय प्रश्न आहे, नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। करवीर महात्म्यामध्ये त्या महादेव मंदिराचा उल्लेख आहे, तेच हे कोल्हापुरातल्या वडणगेचं प्रसिद्ध महादेव मंदिर। तर हे आहे बीड शहरातल्या चारही बाजूंनी पाण्याने वेढलेलं प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर। लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी या दोन्ही मंदिरांचा उल्लेख केला। महाराष्ट्र के वडानगे गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ले ली। कंकालेश्वराच्या 12.5 एकर जागेवर वक्फने दावा केलाय, तर वडणगेच्या थेट मंदिरावरच वक्फने हक्क सांगितल्याची माहिती अमित शहांनी देशाला दिली। वडणगेच्या या महादेव मंदिराचा उल्लेख करवीर महात्म्यात आहे। मंदिराच्या अगदी पाठीमागच्या बाजूला मुस्लिम समाजाची जागा आहे, मात्र या जागेबद्दल ग्रामपंचायत विरुद्ध मुस्लिम समाज यांचा खटला गेल्या काही वर्षात कोर्टात सुरू आहे। मुस्लिम समाजाने त्यांच्या ताब्यात असलेल्या जागेची नोंद वक्फ बोर्डाकडे केली, त्यानंतर या वादाला तोंड फुटलं। तर पहिल्यांदा या ठिकाणी महादेव मंदिर असेल तर या ठिकाणी मस्जिद आली कुठून, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की गट सर्वे नंबर वेगळा, महादेव मंदिरचा लागूनच गट नंबर वेगळा होतोय। हे खाडाखोड झाले, बरेच खाडाखोड झालेले आहेत। त्यांच्याकडे सुद्धा दस्तावेज म्हणतायत ते आहेत, मग कोर्टाने सिद्ध का केलं नाही, मग कोर्ट केसेस का चालू राहिल्या, त्यांना का जागा दिली नाही, त्यांच्या ताब्यात का अखत्यारीत नाही, त्यांनी का कंपाऊंड मारून घेतलं नाही। मग तुम्ही जर ग्रामपंचायतला जरी असेसमेंट उत्तर जरी बघितलं असतं, त्यावर ग्रामपंचायत वडणगे असं नाव असताना मुस्लिम समाजाने वक्फ बोर्डाचं नाव लावून घेतलं होतं। या जागेमध्ये मुस्लिम समाजाच्या परवानगीने पाणी वगैरे भरलं जात होतं आणि ही जागा म्हणजे इथे यात्रा भरत नव्हती। पण गावातल्या तुम्ही किती जरी जुन्या जाणत्या माणसांना जरी विचारलात तर पूर्वीपारपासून आजापंजापासून आमच्या इथं ही यात्रा भरली जाते। अशा प्रकारे यांचा दावा खोटा निघालेला आहे। महादेव मंदिराच्या सिटी सर्वे नंबर 117 आणि मुस्लिम समाजाकडे असलेल्या जमिनीचा सिटी सर्वे नंबर आहे 89। त्यामुळे अमित शहांनी दिलेली माहिती चुकीची आहे असा दावा मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलाय। चुकीची माहिती आमच्या माहितीप्रमाणे केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा जी यांना जी माहिती देण्यात आलेली आहे ती चुकीची माहिती देण्यात आलेली आहे। कारण की आजपर्यंत कधीही वक्फ बोर्डाने महादेव मंदिराची, पवित्र महादेव मंदिराची जी जागा आहे त्याच्यावर आजपर्यंत कधी दावा केलेला नाहीये। मुस्लिम समाजाचा खाजगी मुस्लिम समाजा असा रिपोर्ट सिटी सर्वे 89 हा सिटी सर्वे नंबर 89 हा खाजगी मुस्लिमचा असा रेड्डी साहेबांनी निकाल दिलेला आहे। त्याच्यावरती तहसीलदारनी राऊत साहेबांनी निकाल दिलेला आहे, खरमाटेने निकाल दिलेला आहे तसं। आणि सिटी सर्वेला आम्ही ज्यावेळेला अर्ज केला की वडणगेतील सरकारी भूखंड कोणते, तर त्यामध्ये त्यांनी 8-10 नावाची 8-10 गावा सरकारी जागेची त्यांनी नावे दिले, पण सिटी सर्वे 89 सरकारने हा त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे। गृहमंत्री अमित शहांनी कोल्हापूरच्या महादेव मंदिराप्रमाणे बीडमधील कंकालेश्वर मंदिराचा उल्लेख केलाय। 1000 वर्षापेक्षा जास्त जुनं, पाण्याने वेढलेलं स्टारफिशच्या आकारातील हे हेमाडपंथी मंदिर किमान 1000-1200 वर्ष तरी जुनं आहे। इस्लामी आक्रमकांनी केलेल्या विध्वंसाच्या खुणा झेलत हे मंदिर उभं आहे। निजाम काळातही काही शतकं मंदिर आणि पूजा अर्चा बंद केली होती। अशा मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्याचं सांगितलं जात आहे। मंदिर आहे, देवस्थान ग्रामदेवत आहे, जुनं मंदिर आहे, 1450 हेमाडपंथी मंदिर आहे। हे महादेवाचं मंदिर आहे, ग्रामदेवत आहे। इथं शिवरात्रीला महाशिव यात्रा भरती, इथं कोणाचं लक्ष नसतं। अमित शहांनी या 2 मंदिरांचा उल्लेख केला असला तरी महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंदिरं आणि धार्मिक स्थळं आहेत ज्यावर वक्फने कब्जा केलाय असा आरोप हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात येतोय। महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातल्या जमिनींची उदाहरणं मी या ठिकाणी देतो। अहिल्यानगर जिल्ह्यामधलं जवखेडा खालसा कान्होबा देवस्थान आहे त्याच्या 150 एकर जागेवरती, जवखेडा कानिपनाथ मंदिर आहे त्याच्या 200 एकर जागेवरती, मडी कानिपनाथ देवस्थान आहे त्याच्या 53 हेक्टर जागेवरती, शनी शिंगणापूरचं देवस्थान आहे त्याच्या 19 एकर जागेवरती, राहुरी बाबा सिद्धनाथ देवस्थान आहे त्याच्या जागेवरती, गुहा कानिपनाथचं देवस्थान आहे त्याच्या जवळजवळ 39.5 एकर जागेवरती, चिंचोडी पाटील या ठिकाणच्या देवस्थानची जमीन आहे त्याच्या 100 एकर जागेवरती, कोल्हापूर जिल्ह्यातलं वडंगे महादेव देवस्थान आहे त्याच्या 15 गुंठे जागेवरती, बीड जिल्ह्यातलं सुप्रसिद्ध मंदिर कंकालेश्वर महादेव याच्या 12.5 एकर जमीन जागेवरती, त्याचबरोबर पारगाव पुणे जिल्ह्यातलं जे आहे त्या ठिकाणच्या 4.5 एकर मंदिरवरती देवस्थानच्या
वक्फ बोर्डनं दावा लावलेला आहे. नवीन सुधारणांनुसार हे सगळा दावा जो मंदिरांच्या जागेंवरती वक्फ बोर्डनं लावलेला आहे तो रहित होऊन मंदिरांना पुन्हा त्या जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी मंदिर महासंघाकडनं आम्ही करतो आहोत. कुठे मंदिरं तर कुठे शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील वक्फने दावा सांगितलाय. लातूरातील तळेगाव सारख्या काही ठिकाणी तर अख्खं गावच वक्फचं आहे असे बोर्ड रातोरात लावले गेले. अशा घटना टाळण्यासाठी वक्फ बोर्डाच्या विधेयकात दुरुस्ती गरजेची आहे यावर अमित शहांनी भर दिला. वक्फ विधेयकातील सुधारणांनंतर कंकालेश्वर, वडनगे सारख्या अनेक मंदिरांना मोकळा श्वास घेता येईल अशी आशा आहे. बीडहून स्वानंद पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.